हे बघा, एकूण किती टेन्सेस आहेत? 8. ओके. ऍक्टिव्ह 12 टेन्स आणि पॅसिव्ह किती आहेत? 8. ओके. एवढं तरी माहित आहे. म्हणजे ऍक्टिव्ह 12 टेन्सेस आहेत की पॅसिव्ह 8 टेन्सेस. वाक्याचे किती प्रकार आहेत? एक अफर्मेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे आणि इंट्रागेटिव्ह. 3 महत्वाचे. एक होकारार्थी वाक्य, एक नकारार्थी वाक्य, आणखी प्रश्नार्थक वाक्य. हे 3च महत्वाची वाक्य आहेत. इम्पेरेटिव्ह वाक्य तो वेगळा प्रकार आहे. इम्पेरेटिव्ह वाक्य म्हणजे आज्ञार्थ वाक्य त्याला म्हणतो, पण मूळ वाक्याचे 3च प्रकार आहेत. ते कुठले? होकारार्थी, नकारार्थी आणि इंट्रोगेटिव्ह. म्हणजे एकाच वाक्याला, तर समजा मी हे वाक्य लिहितोय. रेड वापरू का? ठीक आहे. कशी आपली इच्छा. हे पहा, मी वाक्य लिहितोय. आय राईट, तुम्हाला कळा म्हणून तेच वाक्य लिहितोय मी. राईट अ लेटर. सगळ्या वाक्याला तोच नियम आहे. या वाक्याचं मला निगेटिव्ह करायचंय. हे अफर्मेटिव्ह वाक्य आहे, बरोबर? अफर्मेटिव्ह वाक्य. ओके. ह्याला मला निगेटिव्ह बनवायचंय. मी काय करणार? इथं हेल्पिंग वर्ब काय आहे का? नाही ना. हेल्पिंग वर्ब आहे का? ज्यावेळी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतं, त्यावेळी निगेटिव्ह बनवण्यासाठी काय वापर करतो आपण? डू डज डीड. करेक्ट. आता हे वाक्य कोणतं आहे? प्रेझेंट टेन्स मध्ये. जर का ते प्रेझेंट टेन्स मध्ये असेल आणि सब्जेक्ट जर फर्स्ट पर्सन असेल तर डूचा वापर करायचा. पण सब्जेक्ट थर्ड पर्सनला डजचा वापर करायचा. ओके. म्हणजे इथं काय, आय राईटचं इथं मला निगेटिव्ह वाक्य बनवायचं, ते मी काय करतो? आय डू नॉट हा शब्द प्रयोग. हे पुढे आहे तसं, हे वाक्य आहे तसं पूर्ण इथं घेतलं. डू नॉट फक्त घेतलं, वाक्य पुरतं आहे तसं घेतलं. आय डू नॉट राईट अ लेटर. काय फरक पडला सांगा? अ लेटर. याच वाक्यामध्ये फक्त डू नॉटचा वापर केला. का केला? तर इथं हेल्पिंग वर्ब नव्हतं म्हणून. जर हेल्पिंग वर्ब असतं त्याचाच वापर केला असता. जर का वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज डीड याचा उपयोग करायचा आहे. डू डज डीड. जर का वाक्याचं निगेटिव्ह बनवायचं असेल तर आपण काय करतो? डू डज डीड. जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर. ओके. जे हे झालं निगेटिव्ह. काय केलं? डू नॉट. डू काय म्हटलं? कारण हा फर्स्ट पर्सन आहे म्हणून डू. पण समजा आता हे सी राईट्स अ लेटर. इथं एस वापरलाय, लक्षात ठेवा. का? हे थर्ड पर्सन आहे म्हणून. कारण थर्ड पर्सन आहे म्हणून. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. जर का थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर काय करतो आपण? वाक्याला एस किंवा एस जोडतो. इफ इट इज सिंपल प्रेझेंट टेन्स वी ऍड एस और एस टू द वर्ब रूट जस्ट बिकॉज इट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. वेन सिंपल प्रेझेंट टेन्स. तर हे वाक्याचं निगेटिव्ह करताना काय होईल? हे बघा, सी डूचं डज झालं, डज नॉट. पुढं आहे तर इथलं काढून काय केलं? इथं टाकल्यामुळं इथलं ह्या जसं आहे तसंच राहणार. इथं एस येणार नाही. इथलं एस जे काढून इथं टाकलेलं आहे, लक्षात आलं की नाही? म्हणून इथं ओरिजिनल आहे तसं राईट येणार. ही डज नॉट राईट अ लेटर. ओके. म्हणून डू आणि डज कधी वापरायचं कळालं? थर्ड पर्सन सिंग्युलर. वाक्य जर का सिंपल प्रेझेंट टेन्स असेल त्यावेळी जर वाक्यात जर का कोणतंही हेल्पिंग वर्ड नसेल त्यावेळी डू डज डीडचा आपल्याला मदत घ्यावी लागते. फर्स्ट पर्सनला डू, पण ते जर पास असेल तर डीड घ्यायचं. तर मी सगळी वाक्य करून देतोय. ओके. सिलेक्ट. एक मिनिट. मग अशा वाक्याचं काय झालं? आता तेच वाक्य तो. आय राईट आय राईट अ लेटर.
हे मी मुद्दाम टाईप काय केलं नाही, त्याचं कारण वेगळं आहे. हे जर आलं असतं मी तुम्हाला दाखवलं असतं, ते कळालं नसतं. हे तुम्हाला एक्सप्लेन करता यावं, तुमच्या डोक्यात ते बस समजून एकदा समजून घेतलं ना, तुम्हाला ते काही अडचण जाणार नाही. हे पर्पजली मी त्याचं टायपिंग करून हे फॉर्मॅट नाही तर केलं का, तर ग्लान्स तुम्हाला लक्षात राहणार. इथं मी काय बदल करतोय, तर इथं हे आहे तसंच राहतं. हा आयला आपण आहे तसं ठेवलेलं आहे. इथं नुसतं फक्त डू नॉट टाकलेलं आहे. हे एक्स्ट्रा वर्ड तिथे टाकलेत आणि हे आहे तसंच ठेवलं. तुम्हाला सांगायचा उद्देश काय करू? हा ओके, काय शंका असतील तर मला विचारा. आय डू नॉट राईट, हे झालं अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह हे आय डू नॉट राईट, हाय तसंच घेतलं वाक्य. राईट अ लेटर, हे झालं निगेटिव्ह. निगेटिव्ह. आता इंट्रोगेटिव्ह करायचं ना, करेक्ट. हे काय करायचं, ह्या डू ला अगोदर इकडे घ्यायचं. डू आय राईट, हे नॉट काढून टाकलं. राईट, डू आय राईट अ लेटर. तुम्हाला काय सांगायचा मी प्रयत्न करायला, बाबा रे, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह काय वेगळं काय नाहीये त्याच्यामध्ये. त्याचं बाऊ करून घेऊ नका. फक्त त्याचं स्ट्रक्चर एकदा समजून घ्या तुम्ही. म्हणजे त्या वाक्यामध्ये थोडासा बदल करून त्याला निगेटिव्ह पण करता येते आणि इंट्रोगेटिव्ह पण करता येते. हे तुम्ही शाळेत शिकलाय. फक्त समजून घेताना गडबड करतात मुलं. म्हणून हे बघ, हा एका वाक्याचे 3 वाक्य केले असते, तुम्हाला पारत्रिक 36 वाक्य झाली. बरोबर? ही 36 वाक्याचं आपल्याला पूर्णपणे सोप्या भाषेमध्ये करता येत. आता पाहूया. जे मॅजिक 3 वर्ड सांगितले ना, ते हे आहेत. is being आणि has been. 3 वर्ड लक्षात ठेवायला किती वेळ लागेल? 1 सेकंद. हे 3 शब्द आले ना, सगळे नियम त्याच्यात. थोडी 12 वाक्याची होती, 8च वाक्य आहेत. 8 वाक्यामध्ये काय, प्रेझेंट आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे. फ्युचर मध्ये 2च वाक्यांचं होते, हे माहित आहे. तर हे इज कधी वापरायचं, इज बिंग कधी वापरायचं आणि हॅज बीन कधी वापरायचं. मी फक्त प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आता. त्याचा इजचं जर तुम्ही वाज केलं, पास्ट टेन्स होतोय. इज बिंग ऐवजी वाज बिंग केलं, वाज बिंग केलं, पास्ट टेन्स झालं. हॅज हॅड बीन केलं, पास्ट झालं. विल बी इथं होत नाही. विल हॅव. म्हणजे बेसिकली हे 3 शब्द लक्षात ठेवले तर त्याचं इजचं वाज करायला सोपं जाते. जे इज बिंगचं वाज बिंग, ह्याचं हॅड केलं, पास झालं. आणि ते शाल बी नाही, विल बी आणि कंटिन्युएशनचं होत नाही. वाक्य करून बघू. म्हणजे सगळा नियम, कुठलंही वाक्य सांगायचं, तुम्ही डोळ्यासमोर काय करायचं, फक्त वाक्यामध्ये व्हर्ब पकडायचं पाहिजे. व्हर्ब कोणत्या काळात आहे, सिंपल कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. हे सिंपल असेल तर हे येणार, कंटिन्युअस असेल तर हे येणार, परफेक्ट असेल तर हे येणार. पुढे तर येत नाही, इकडे तर होतच नाही. बरोबर? म्हणजे त्याचा प्रश्न येत नाही. आणि ह्याच्यामध्ये फक्त 2च आहे. हे 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 8. 8 झाली. म्हणजे हे 8 लक्षात ठेवायचं नाही, फक्त समजावून लक्षात काय येतं, 1 2 3. 3 शब्द लक्षात, इज बिंग आणि हॅज बीन. एवढे 3 शब्द लक्षात ठेवला, कुठलंही वाक्य तुम्हाला सोडवता येतं. कुठलेही वाक्य ते आम्हाला सोडून देतो. ओके, आता काय करू, याच पद्धतीचा वापर करून आपल्याला 8 वाक्यामध्ये त्याचा वापर कसा करता येतो बघू. आणि याच्या पलीकडे परीक्षेत खरंच काय विचारलं जातं, तर काही विचारलं जातं. तुम्हाला शक्यतो अफर्मेटिव्ह वाक्य असतात,
अगदी एका वेळी निगेटिव्ह किंवा इंट्रोगेटिव्ह वाक्य विचारलं जातं. हा झाला पहिला नियम, इज बिंग आणि हॅज बिंग. आता पॅसिव्ह व्हायचं, ऍक्टिव्ह व्हायचं, लक्षात काय ठेवायचं? टू चेंज ऍक्टिव्ह व्हॉइस इनटू पॅसिव्ह. काय पाहिजे आपल्याला? वन. पहिला आपल्याला टू बीचं रूप पाहिजे, V3 पाहिजे. आलं लक्षात? ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना डोळ्यासमोर काय पाहिजे? ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना टू बीचं रूप लागणारच लागणार आणि ऑलवेज V3 येणार, क्रियापदाचं रूप येणार. कुठल्याही काळामध्ये V3च येतं, कुठल्याही काळामध्ये V3 येतं. फक्त हा बदल लक्षात ठेवा. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना आपल्याला काय पाहिजे? टू बीचं रूप पाहिजेच पाहिजेच पाहिजे. एम, इज, आर, वाज, हॅल बी, विल बी, टू बीचे फॉर्म पाहिजेत आणि नंतर मग क्रियापदाचं तिचं रूप येईल सगळीकडे. कसं येते बघू. असेल तर तेच घ्यायचं, तर मग डूच घ्यायचं, इज घ्यायचं. तिथं डू नाही चालत, इजच पाहिजे तिथं. ते मी सांगतो कसं. तिथं टू जर का वाक्यामध्ये हे नसेल तर कसं येतं दाखवतो मी. इजच येणार. आता मगाशी निगेटिव्हचं डू घेतलं ना, समजा ते वाक्य जर आपल्याला करायचं तर काय होईल बघूया. बघूया. म्हणजे हे पहा, वाक्य घेऊ म्हणजे लगेच ते वाक्याचा संशय दूर होईल. ओके. हे पहा, आय राईट अ लेटर, हे वाक्य आहे. दुसरं वाक्य, आय डू नॉट राईट अ लेटर आणि डू आय राईट लेटर. आता या तिन्ही वाक्याचं मी जर काय पॅसिव्ह करायचं तर कसं होतं बघूया. म्हणजे इथं डू आहे ना, अशी तुमची ती शंका होती. इथं वाक्य कसं होतं बघूया. लेटर इज रिटर्न बाय मी, जे आहे ना ते कंसात ठेवलं. म्हणजे हा आयच काय होतंय? मी होतंय. लक्षात ठेवा. आय डू नॉट राईट अ लेटरचं काय होणार? डू घेणार का तिथं? ही शंका होती ना. या वाक्याचं मला जर निगेटिव्ह आपलं पॅसिव्ह ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचंय तर इथं डू घेऊ का? नाही. तेच सांगायचा मी प्रयत्न करतोय. टू बी प्लस V3, बीचंच रूप पाहिजे. तिथं काय होईल? अ लेटर आहे तसं घेतलं, अ लेटर इज येणारच. आलं का लक्षात? लेटर इज येणारच. इज नॉट आहे तसं घेतलं. बाय मी. शंका दूर झाली? दूर झाली शंका? म्हणजे हे काळ्या दगडावरची रेखा आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना टू बी आणि V3, टू बी आणि V3. मग वाक्य कुठलंही असू देत, निगेटिव्ह असू दे, इंट्रोगेटिव्ह असू दे. आता इथं काय झालं सांगा. लेटर थर्ड पर्सन आहे ना. बघा इथं लक्षात ठेवा. डूचं डन काय केलं? लेटर थर्ड पर्सन आहे म्हणून. आय हा फर्स्ट पर्सन आहे. कारण हा लेटर हा सब्जेक्ट झाला ना. डज ए लेटर रिटर्न बाय, म्हणजे इथं काय चाललं सांगा. जसा करता असेल तसं, सॉरी चुकलं इथं.
इथं चुकलं माझं. डज नाही येणार, इज येणार. तेच सांगायचा प्रयत्न करत होतो मी. काय सगळं तर डू डज आहे ना, ते इज येणार. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे इथे डचा वापरच येणार नाही. तर तिथं काय म्हणणार, डचा वापर येणार नाही. कदाचित डू आहे म्हणून ते डूज इज मध्ये रूपांतर. इज ए लेटर रिटर्न बाय मी. आलं लक्षात? म्हणजे इथं क्वेश्चन टॅग. आता थोडक्यात काय समजून घ्यायचंय, कुठलंही वाक्य आलं तर टू बी प्लस V3 पाहिजे. तर डूच्या ऐवजी इज वापरते. ओके, नेक्स्ट. आता हा तुम्ही काय करा, हा टेबल जो आहे तो थोडक्यात मी सांगतोय, तो थोडक्यात लिहून घेतला तरी चालेल, माझं काय म्हणणं आहे. हाय, हे ऍक्टिव्ह 12 वाक्य आहेत, बरोबर? हे तुम्हाला माहित आहे. हे ऍक्टिव्ह 12 वाक्य आहेत. आय राईट लेटर, आय एम रायटिंग अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, आय रोट अ लेटर, आय वॉज रायटिंग अ लेटर, आय हॅड रिटन लेटर, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, आय शॅल राईट अ लेटर, आय शॅल बी रायटिंग अ लेटर, आय शॅल हॅव रिटन अ लेटर, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. 12 वाक्य. मी तुम्हाला 3 शब्द लक्षात कुठले सांगितले होते, की जर वाक्य सिंपल असेल, हे वाक्य सिंपल आहे, हे कंटिन्युअस आहे, कंटिन्युअस वाक्य आहे, परफेक्ट आहे, हे आहे परफेक्ट कंटिन्यू. आता त्याच्या पलीकडे तर वाक्य नाहीत. जर का वाक्य सिंपल असेल,
ओके. तेव्हा जर का वाक्य सिंपल असेल तर आपण काय करणार आहोत, इथं फक्त इजचा वापर करायचा आहे. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. जर का कंटिन्यू असेल तर इज बीइंग, आणि इथं हॅज बीन. इकडं नो चेंज. लक्षात आलं. आता हे जर आय राईटचं जे वाक्य आहे, खालची वाक्य पुसू का मी? तर लिहू. हे पहा, थोडक्यात लिहा तुम्ही. तर इथं काय करतोय मी, टू बी प्लस V3 हे महत्वाचं. V3 हा फॉर्म्युला लक्षात घ्या, सगळीकडे लागू पडतोय. मी काय करतो, सब्जेक्टचं ऑब्जेक्ट होते. हे पहा, इथं आपण गृहीत धरूया, हा सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या ठिकाणी घेतलं म्हणून अ लेटर घेतलं पहिलं. नंतर मग टू बीचं रूप आलं, इज आलं, आणि V3 आलं, इज रिटर्न. लक्षात आलं? लक्षात काय ठेवायचं, हे जे इज आहे ना, प्रेझेंट टेन्सच्या वेळी कळालं तुमच्या लक्षात. म्हणजे बाकीचं सगळीकडे इज रिटर्न सगळीकडेच आहे. लेटर आणि रिटर्न सगळीकडेच. लेटर इज रिटर्न बाय आणि मी. हा जो सगळा भाग आहे ना, एवढा भाग हा जो आहे ना, सगळीकडे येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून लक्षात काय ठेवायचं, लेटर आहे तसं सगळीकडे येणार. लक्षात काय राहते, पण बाकीचं सगळं सगळीकडे तेच येणार आहे. सब्जेक्ट कुठला पण असू देत, ऑब्जेक्ट कुठला पण असू देत, लक्षात काय ठेवायचं, मूळ क्रियापद. कारण सगळीकडे V3 येणारच आहे, टू रूप येणारच आहे, ते लक्षात ठेवायचे. म्हणून तर लक्षात काय ठेवायचं, सिंपल आहे ना, तर इज लक्षात ठेवायचं. कंटिन्युअस आहे तर इज बी. ते बा लेटर आहे तसं घेतलं, इथंही तेच घेतलेलं आहे, बरोबर. लेटर इज बिईंग, हे लक्षात ठेवायचं. कारण का हे कंटिन्युअस आहे, इज बिईंग. लक्षात, इज बिईंग आहे तसं राहतं. बाय इज बिईंग रिटर्न बाय मी सगळीकडे येणार. हे सगळीकडे येणार, रिटर्न बाय मी, रिटर्न बाय मी, रिटर्न बाय मी, सगळीच येणार. लक्षात काय ठेवायचं, इज बिईंगला कधी कंटिन्युअस वेगळा असेल तर. म्हणजे कंटिन्युअसच्या वेळी आपल्याला इज बिईंग, सिंपल असेल इज झालं. ओके. परफेक्टच्या वेळी काय हॅज बीन येणार. लक्षात तेवढंच ठेवायचं, बाकीकडे लेटर आणि इज रिटन बाय मी सगळीकडे येणार, हाय तसं येणार, ते लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त व्हर्बचा फॉर्म कुठला बदलतोय, इज आहे, इज बिंग आहे, आणि हॅज बीन, एवढंच फक्त गंमत आहे त्याच्यामध्ये. बाकी कुठलंही वाक्य आलं टू बी प्लस V3 सगळीकडेच येणार, ते लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे इथं काय करायचं, हॅज बीन कसं येते बघा, लेटर हॅज बीन. लक्षात आलं की नाही, थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर आहे, हॅज आलं. आता समजा लेटरच्या ऐवजी लेटर्स असेल, प्लुरल ह्याच्या ऐवजी हॅव वापरायचं. कॉमन सेन्सनं ते करता येते. जर का सब्जेक्ट प्लुरल असेल तर तिथे हॅव वापरायचंय. कॉमन सेन्सनं ते यूज करता येते. ग्रामरचा बेसिक नियम शिकलाय. हॅव किंवा इथं मी हॅव किंवा हॅज म्हटलं नाही. हॅव किंवा हॅज कधी फार तिथं म्हणून टाकतो, हॅव किंवा हॅज पाहिजे असेल तर हॅवही म्हणूया, हॅव किंवा हॅज, म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. म्हणजे जर का प्लुरल असेल तर हॅव येणार. लेटर हॅव बीन.
लेटर हॅज बीन रिटन बाय मी सगळीकडेच येणार ना, रिटन बाय मी सगळीकडेच येणार आहे त्यामुळं, आणि हा लेटर जे सब्जेक्ट आणि टू बी आणि व्ही सगळीकडेच येणार आहे, त्यामुळे लक्षात काय ठेवायचं, हेल्पिंग वर्ब आणि व्ही एवढं लक्षात ठेव. आणि इकडं तर नो चेंज, नो चेंज म्हणजे जर का इकडं असेल तर नो चेंज लक्षात. आता हा इज काय करायचं, वाज करायचं, इथं रोटच आहे ना, तर इथं काय काय होणार, अ लेटर इज ऐवजी वाज, रिटन बाय मी सगळीकडेच असणार आहे, म्हणजे रिटन बाय मी सगळी इथं इज, ह्या इजला इथं मी वाज केलेलं आहे, कळलं, कॉमन सेन्स करता येते ना, प्रेझेंटला इज येतं तर पास्टला वाज येणार, इथं इज बिंगचे वाज बिंग करायचं, संपलं. आय वॉज रायटिंग अ लेटर, लेटर लेटर वॉज बीइंग रिटन बाय मी, रिटन बाय मी. ओके, इथं इज बिंगच्या ऐवजी वॉज बिंग केलेलं आहे, हे वॉज बिंग लक्षात ठेवायचं. आता इथं हॅज बीनचं हॅड बीन करायचं, लेटर हॅजचं हॅड सगळीकडे हॅड येणार ना, हॅड बीन रिटन बाय मी. समजतंय का बघा, आणि इकडं तर नो, नो चेंज. फ्युचरचं काय होणार, फक्त सिम्पल आणि परफेक्टच फक्त फ्युचर होत, ते का होते बघूया आपण. हे पहा, लेटर शाल ऐवजी विल करा, जर अगदी परफेक्ट पाहिजे असेल ना विल. अलीकडे शाल वापरायचं कमी झालं बरं का, सगळीकडे विल वापरलं ते, लेटर विल. थर्ड पर्सन आहे म्हणून विल आलं, लेटर विल बी, बी म्हणजेच टू बीचा फॉर्म आहे, बी म्हणजेच टू बीचा फॉर्म आहे, लक्षात ठेवा. लेटर विल बी रिटन बाय मी आहे तसंच राहणार, बाय मी. इथं काय येणार नाही, नो चेंज का म्हणतो मी बघूया. असं करतात, असं वाक्य करतात ते ग्रामॅटिकली बरोबर आहे, पण जनरली अशी वाक्य नसतात. करून दाखवतो मी. अ लेटर विल बी बीइंग, बी बीइंग असं केलंय, लेटर विल बी बीइंग. अ लेटर विल बी बीइंग रिटन बाय, हे जे बी बीइंग आहे ना, ग्रामॅटिकली जरी बरोबर असलं असं वाक्य नसतं, म्हणून नो चेंज म्हटलंय. पण परीक्षेत एका वेळ आलं आणि तुम्हाला दुसरा सब्जेक्ट पर्याय नसेल तर टिक मार्क करायचं. परीक्षेमध्ये असं वाक्य आहे तर दुसरा पर्याय नाही दिला असेल, नो चेंज म्हटलं तर टिक करा, ओके, पण पर्याय दिला असा तर त्याला तुम्हाला करावं लागेल, हे लक्षात ठेवा. पण असं वाक्य होत नाही, 8च वाक्य होतात, म्हणून इथं काय केलंय. पण काही इंग्रजी नेटिव्ह याच्यामध्ये हे अशा पद्धतीची वाक्य आहेत, हे लक्षात ठेवायचं. इथं काय करावं लागणार, लेटर विल हॅव बीन, लेटर विल हॅव बीन, नो चेंज. बोर्ड लिहायला थोडं गडबड का केली मी, कारण वेळ जाऊ नये म्हणून, तर मी ती व्यवस्थितपणे आखून तयार करायचं म्हटलं तर वेळ गेला.
तुम्हाला ते समजावं म्हणून हे मुद्दाम हातात लिहितो. ते रेडीमेड तुम्हाला टाईप करून दिलं असतं. तर रेडीमेड दिलं असतं तर तुम्ही लक्षात आलं नसतं काय नेमकं सांगायचं मला. हे आता तुमच्या लक्षात येईल हे बघा. ऍक्टिव्ह पॅसिव्ह करताना तुम्हाला सांगतात चेंज द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. पण एवढंच पोरांना माहित आहे. ऍक्टिव्ह म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय शिक्षकांनी समजून सांगितलेलंच नाही मुलांना. हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे. तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सब्जेक्ट हा डुअर असतो म्हणून तो ऍक्टिव्ह आहे. पॅसिव्ह मध्ये सब्जेक्ट हा रिसिव्हर असतो कारण सब्जेक्टचं ऑब्जेक्ट होतं ना ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होतं. बरोबर. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ऑब्जेक्ट हा रिसिव्हर आहे पण त्याला इकडे सब्जेक्ट केल्यामुळे तो आहे तसाच रिसिव्हर होतो म्हणून तो पॅसिव्ह आहे. हे समजून घ्या. त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. पण परीक्षेमध्ये मात्र गडबड कुठे होते सांगतो तुम्हाला. या ठिकाणी गडबड होते. जास्तीत जास्त रिटर्न येते ह्या बिन मुद्दाम वापरलं जाते कधी कधी वापरलं जात नाही. समजून घ्या परीक्षेमध्ये मॅक्झिमम परफेक्ट टेन्स मधली वाक्य येतात की ज्याची गरज नाहीये. वाक्य आपण पाहणार आहोत. तर एवढ्यापर्यंत तुम्हाला काय अडचण काय असेल तर मला सांगा मी 2 मिनिटं थांब. इथपर्यंत कळालं काय पहिल्यांदा कळालं तरच पुढचं कळेल तुम्हाला. म्हणजे आपण समजून घेऊ की ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय. ऍक्टिव्ह मध्ये डुअर असला सब्जेक्ट डुअर असल्यामुळे तो ऍक्टिव्ह आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट हा रिसिव्हर असल्यामुळं तो पॅसिव्ह आहे. कारण का सब्जेक्ट ज्यावेळी ऍक्टिव्हचं पॅसिव्ह केलं जाते पण पॅसिव्हचा जो रिसिव्हर आहे त्यालाच सब्जेक्ट केला जातोय ना म्हणून तो पॅसिव्ह. आणि दुसरं म्हणजे काय ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कृती पूर्ण झालेली आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कृती पूर्ण झालेली आहे पण ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये म्हणजे मे बी इनकम्प्लीट मे बी इन प्रोग्रेस मे बी कम्प्लिटेड इट इज स्टील गोइंग ऑन ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मात्र ऍक्टिव्ह व्हॉइसच्या ऐवजी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये द ऍक्शन इज ऑलवेज कम्प्लिटेड. लक्षात ठेवा. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय ते पहा आपण ते पाहूया पाहूया. मी हे सगळं इरेज करून टाकूया. कुठलीही कृती पूर्ण झाली असं दाखवायचं असेल ते कसं होतं सांग. एक तुम्हाला हे पहा एक वाक्य बुक सेलर अप्पा बळवंत चौक पुणे. सर प्लीज सेंड मी फॉलोइंग बुक्स. चेक इज अटॅच असं तुम्ही पत्र लिहिलं. क्लिअर होत असं पत्र लिहिलं तुम्ही. कोणाला पत्र लिहिलंय बुक सेलर लिहिलंय आणि त्याला तुम्ही पत्र लिहिले की मला ही खालील पुस्तकं द्या मी तुम्हाला चेक पाठवतो. तो चेक पुस्तक पाहिलं हे पत्र पाहिल्यानंतर तो काय करणार तुम्हाला पुस्तक पाठवून देताना पत्र काय लिहिणार कसं लिहितोय तो लिहितोय कसं बघा. तो काय म्हणणार सर सर ॲज पर युअर
order created the books are dispatched. प्लीज सेंड मी द बुक असं वाक्य केलंय. तो काय म्हणतोय? द बुक्स आर डिस्पॅच्ड. हे झालं पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. म्हणजे हे बघा, हेच टू बी स्वरूप आहे, टू बी स्वरूप आहे, हे V3 आहे. म्हणून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कृती पूर्ण झालेली आहे. मी कृती केलेली आहे, कृती पूर्ण झालेली आहे. द बुक्स आर डिस्पॅच्ड म्हणजे तुम्ही काय म्हणता? मला पुस्तकं पाठवा. प्लीज सेंड मी द बुक्स. तिथं इनकम्प्लीट टेन्स आहे, पण तो काय म्हणतोय? मी सांगितलं पण पुस्तकं पाठवली आहेत, म्हणजे कृती पूर्ण झालेली आहे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना ऑलवेज ऍक्शन इज कम्प्लिटेड, म्हणून टू बी प्लस V3 येतं. ओके, त्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला जर काय शंका असतील तर विचारा. सेंड हा झाला V1, सेंड हा V1 झाला. सेंट सेंट एक मिनिट. SEND V1, SENT V2 आणि SENT V3. सेंड सेंट सेंट. आलं? अजून काय शंका? मी ग्रामर शिकताना एवढं फक्त त्याला म्हणजे काय समजून घ्यायचं, जे ग्रामर बनवलंय त्यांनी काय युक्त्या योजलेत, एवढं जर तुम्हाला कळ, भरमसाठ नियम डोक्यात घेऊन जर बसला, तुम्ही कधीच ग्रामर शिकणार नाही. फक्त तुम्ही त्या कन्सेप्ट का अशा आहेत हे जर समजून घेतलं, तर त्यांनी काय गंमत केले, इकडे तिकडे जरासा गडबड करून वेगवेगळ्या तऱ्हेची वाक्य दिलेली आहेत. एवढं लक्षात. मी तुम्हाला थोडक्यात तर हे सांगितलं, 3 शब्द लक्षात ठेवा आणि कुठलेही वाक्य सोडवा. 3 वाक्य, मला कुठलेही वाक्य द्या, मी तुम्हाला सोडून देतो. तर काय करायचं? वेळ जास्त व्हायला तुम्हाला क्वेश्चन पेपर देतो आणि मग परीक्षेमध्ये कुंताव कसं लागते ते बघा.